पंढरपूरमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी आजपासून धनगर समाजाचं उपोषण सुरू आहे। या उपोषण आंदोलनामध्ये किती जणांनी उपोषणाला बसायचं यावरनं सभामंडपातच वादावादी सुरू झाली आहे। या वादाचा परिणाम म्हणून मुख्य उपोषणकर्ते पांडुरंग मिरगळ हे मंडप सोडून बाहेर निघून गेले। त्यामुळे धनगर समाजातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला। उपोषण स्थळी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये अक्षरशः हमरीतुमरी सुद्धा झाली। अधिक माहिती घेऊयात। संकेत कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संकेत, काय नेमका प्रकार घडलाय? काय एवढं धनगर समाजात आपापसामध्येच हे वेध आहेत? खरं तर धनगर समाज हा आरक्षणाच्या मागणीसाठी प्रचंड आक्रमक झालेला आहे। आजपासून पंढरपूरमध्ये त्यांचं आमरण उपोषणाचं आंदोलन सुरू होतं। साधारण 100हून अधिक कार्यकर्ते हे उपोषणाला बसण्यासाठी तयारीत होते। मात्र धनगर समाजाने बैठकीत निर्णय घेतला की 5 किंवा 11 कार्यकर्त्यांना उपोषणाला बसवायचं। मात्र हे कोण असावेत, खरं तर यासाठी अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला। एक प्रकारे कदाचित हे समाजासाठी उपोषण करत असताना कुणी योगदान द्यायचं हा एक अंतर्गत श्रेयवादाचा छुपा श्रेयवादाची लढाई असल्याचं देखील खरं तर या ठिकाणी बोललं जातंय। त्यामुळे या सर्व एकंदर वाद आहे तो सभामंडपात समाज बांधवांसमोर झाल्यामुळं आरक्षणाच्या आणि उपोषणाच्या पहिल्याच दिवशी खरं तर हा अंतर्गत वाद पुढे आलाय। त्यानंतर पांडुरंग मिरगळ जे मुख्य उपोषणकर्ते त्यांनी मंडप सोडला। वाद काही नाही, आम्ही सगळे एक आहोत असे जरी ते आता सांगत असले तरी देखील जे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय त्या वादाची ठिणगी कुठेतरी पडलेली आहे। मात्र हे सर्व झाल्यानंतर आता काही क्षणातच उपोषणाला पंढरपुरातून सुरुवात होतीये। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी संकेत।